अरे देवा, ह्या वातावरणाला काय झाले काही कळतच नाहीये. म्हणजे बघा ना, दिवसभर कडक ऊन पडतं, 4-5च्या नंतर भरपूर पाऊस पडतो वादळ वाऱ्यासकट, आणि पहाटे थंडी वाजायला लागते. तर आज होता रविवार, त्याच्यामुळे आज होता चिकन मटणाचा बेत. म्हणजे रविवारचा दिवस हा चिकन मटण खाणाऱ्यासाठी खूप खास दिवस असतो. तसाच आजचा रविवार, आणि आम्ही पण आणलं होतं चिकन. मग मी इकडे चिकन शिजायला घातलं होतं. तुम्ही जर का माझ्या पद्धतीने चिकन शिजायला घातलं ना, तर नक्की टेस्टी, आणि लहान मुलं किंवा म्हातारी माणसं सुद्धा आवडीने खातील. म्हणतील आम्हाला रस्सा वगैरे नकोच, आम्हाला असंच आळणी पद्धतीने दे करून. तर काय करायचं माहिती आहे का, कांदा बारीक चिरायचा, तो लालसर होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये नंतरच्याला ना अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि मस्तपैकी खरपूस भाजू द्यायचं, म्हणजे लाल असं होईपर्यंत. त्याच्यामध्ये नंतरच्या टोमॅटो घालायचा आणि आपलं जे धुतलेलं चिकन आहे ना ते टाकून द्यायचं आणि हळद मीठ टाकायचं. मस्त होतं आणि परतून घ्यायचं. इकडे बघा असं वातावरण झालं होतं, म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं, थोडं ऊन पण होतं आणि वारा पण सुटलेला होता. आणि मुलांचं बघा ना, मुलं क्रिकेट खेळत होती तिकडं, आणि ढग पण दाटून आले होते, आणि थोडा सूर्याचा प्रकाश पण पडला होता. नक्की वातावरण कसं आहे तेच कळत नव्हतं, पण जाऊ द्या, थोडंसं छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस. इकडे मी कुकरमध्ये जे शिजायला घातलं होतं ना चिकन, तर त्याला पाण्याला वाफ आली होती, म्हणजे थोडंसं पाणीवर ठेवून द्यायचं. त्या पाण्याला गरम वाफ आली ना, मग ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं, आणि नंतर आपलं शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे 4-5 शिट्ट्या. तुमचा कुकर ज्याप्रमाणे असेल ना त्याप्रमाणे आपण शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या. एक तर 11च्या आधी कपडे धुवायला आवडतात, किंवा 4च्या नंतर, कारण ऊनच तेवढं असतं ना म्हणून. आणि कपडे पण ना 10-15 मिनिटात तर वाळून निघतात. इकडे माझे कपडे धुवून झाले होते. झाडांना पण किती पाणी टाकल्यानंतर सुकलेलेच असतात. तर इकडे बघा, मी अशा पद्धतीने माझं झालं आळणी वगैरे करून. तर इकडे बघा अशा पद्धतीने मी सुक्कं चिकन केलं होतं, मस्त झालं होतं. खोबऱ्यामध्ये केलं होतं, खोबरं आणि कोथिंबीर लसूणचं वाटण घालून केलं होतं. त्याच्यामध्ये जेव्हा आपण खोबऱ्या लसणाचं वाटण करतो ना, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही, जरा आबडधोबड वाटायचं आणि मस्तपैकी अशी फोडणी द्यायची. मग आपला घरचा घरगुती मसाला असेल ना काळा, तर सांगायलाच नको, मस्त होते. आणि मी इकडे रस्सा केला होता. तुम्ही रस्सा बघू शकता, तोंडाला बघता क्षणी पाणी येईल असंच रस्सा केला होता खाण्यासाठी. मस्त त्याच्यामध्ये बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी जरी आपण चुरून खाली ना तरी यम्मीच लागते, किंवा चपाती जरी खाली तरी छानच लागणार आहे. आणि इकडं ना मी हा तांदूळ होता, इंद्रायणीचा तांदूळ आहे, म्हणजे कणी आहे. आणि इंद्रायणीचा तांदूळ ना चिकन मटणासोबत खूपच छान लागतो, मस्तच लागतो. खाण्यासाठी पण चांगला असतो आणि पोटासाठी पण चांगलाच असतो. बघा इकडे माझा झालेला तांदूळ आहे. आता तुम्ही म्हणता इकडे तुझं काय चालू आहे, तर इकडे माझं चालू होतं, बाहेर DJ लावला होता, कोणीतरी गाणे लावले होते, त्याच्यामुळे माझ्या इकडे डान्स चालू होता. स्वयंपाक करता करता मी डान्स करत होते. तर असू द्या, असं आपल्या आयुष्यामध्ये आपण माणसाने एन्जॉय केलाच पाहिजे कधी ना कधी तरी. दररोजचे दुःख, टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये माणूस असतोच, म्हणजे त्याला काय मुभाच नाही आहे. टेन्शन, दुःख हे तर येत जाणारच. आपल्या स्वतःसाठी कधी आपण जगायचा असतो तेवढ्या वेळात करून तर घ्यायचा म्हणा. चला, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील ना, तर सबस्क्राईब शेअर नक्की करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.